सरळ साधी काकडीची कोशिंबीरसुद्धा आपण आज जी करणार आहोत त्या एका खास पावडरमुळे अख्ख्या पंक्तीतसुद्धा भाव खाऊन जाते बरं का. एकदा आमचा मित्र आमच्याकडे जेवायला आला होता तेव्हा मी ही कोशिंबीर केली होती. त्याची चव बघितल्यावर तो म्हणाला, बाकीचे सगळे पदार्थ उचल, मी फक्त या कोशिंबीरीशी जेवणार आहे. त्या दिवशी पंक्तीत जर कुठला पदार्थ कमी पडला असेल तर ती ही काकडीची कोशिंबीर. तर अशी ही मावळी काकडी मी स्वच्छ धुवून सालं काढून त्याच्यामधल्या बिया काढून थोडीशी जाडसरच चिरून घेतली, कोचवून घेतली नाही बरं का. आता आपण इथे एका पळीमध्ये थोडंसं तेल गरम करूयात आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर मेथीचे दाणे चांगले लाल होईपर्यंत तळून घेऊयात. हे तळलेले दाणे गार होईपर्यंत बाजूला ठेवूयात आणि आपलं तेल गार व्हायच्या आत आपण फोडणी करून घेऊ. मोहरी, हिंग, थोडीशी हळद आणि एका हिरव्या मिरचीचा क्रश, एका कडुलिंबाच्या काडीची सगळी पानं असं घालून ही फोडणी करूयात आणि ही गार करायला बाजूला ठेवूयात. आता ही गार झालेली मेथीचे दाणे आणि 1 चमचाभर मोहरी असं दोन्ही आपण मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घेऊयात. आपली काकडी चिरून तयारच होती. त्याच्यामध्ये मीठ घालूयात, चवी बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर घालूयात. आत्ता जी आपण ही मोहरी आणि मेथीच्या दाण्यांची पावडर केली ती 1 चिमूटभर घालूयात. गार करत ठेवलेली फोडणी घालूयात. साईचं असेल तर फारच छान, पण नाहीतर साधं असलं तरी 1 चमचाभर घट्ट दही घालूयात आणि छान कालवून घेऊयात. ताजी चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून आपली ही कोशिंबीर पूर्ण करूयात. अशाच नव्या आणि जुन्या रेसिपीजसाठी भेटूयात भाकरी टू ब्राउनीच्या पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.